नमस्कार मंडळी, मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मंडळी, आज वार गुरुवार, आज आला आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। हा गुरुवार अनेक महिला न चुकता अगदी फलाहार घेऊन हा उपवास करत असतात। अशी मान्यता आहे की जी ही महिला हा उपवास करते तिच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आणि हा गुरुवार आपल्याला सुख शांती समृद्धी ऐश्वर्य वैभव देत असतं। मग त्यामुळे अनेक महिला न चुकता हा जो उपवास आहे ते करत असतात। त्यांच्या तब्येतीला जसं झेपेल तसं फलाहार घेऊन किंवा जे उपवासाचे पदार्थ आहेत ते खाऊन करत असतात। मग मंडळी, आपण अनेक उपाय करतो, पूजा अर्चा करतो, पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण काही सेवा केल्या तर याचं निश्चित फळ आपल्याला मिळत असतं। मग सेवाचा वेळ जो आहे तो केव्हा, तर संध्याकाळी 6:30 नंतर कोणतीही सेवा करा, याचं पुण्यफळ आपल्याला 1000 पटीने मिळत असतं। आपल्या घरात जर पती पत्नीचे भांडणं होत असतील, मुलाचं वडिलाशी जमत नसेल, घरात नजर दोष असेल, घरात तुम्हाला कंटाळा येत असेल किंवा तुम्हाला घरात करमत नसेल, अगदी घराच्या बाहेर गेल्यानंतर फ्रेश वाटतं पण घरात करमत नाही असं वाटत असेल, किंवा घरात सततचे आजारपण असेल, चिडचिड असेल, अशा गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करायचा। उपाय कसा करायचा चला तर जाणून घेऊ। पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। बघा मंडळी, मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र महिना आहे। या महिन्यामध्ये न चुकता आपल्याला जी माता लक्ष्मी आहे तिचं पूजन करायचं आहे। या महालक्ष्मी व्रताने अनेकांना जे फायदे आहेत ते झालेले आहे, अनेकांना याची जे अनुभव आहे ते आलेले आहे। मग आपल्याला आता जो उपाय आहे तो संध्याकाळी करायचा। मग संध्याकाळी कसा करायचा, तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी 6:30 नंतर करायचा आहे। आज आपल्याकडून जेवढी लक्ष्मीची सेवा होईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे। आपल्याकडे जर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू म्हणजे भगवान विष्णू शेष नागावर जे आहे झोपलेले असतील आणि माता लक्ष्मी त्यांचा पाय चेपत असेल असा जर तुमच्याकडे फोटो असेल, तो फोटो तुम्हाला पाटावर मांडायचा आहे। त्यासमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे। जर असं केलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि पती पत्नीमध्ये जो गोडवा आहे, जे प्रेम आहे ते कायम राहतं। हा उपाय महिलांनी आज अवश्य करायचा आहे। त्यानंतर तुमच्याकडे तुळशी असणार आहे, तुळशी समोर तुम्हाला आज न चुकता तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुपाचा दिवा लावल्यानंतर खाली थोडीशी एक प्लेट घ्यायची आहे, त्यात तांदूळ टाकायचे आहे, त्यावरून तो दिवा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि अगदी 11 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणून जो दिवा आहे तो तुळशी मातेला अर्पण करायचा आहे। असं केल्याने सुद्धा आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या सुद्धा सुटत असतात। अतिशय साधा, अतिशय प्रभावी उपाय आहे। आता तुमच्या घरात चिडचिड, भांडणं, कटकट, वादविवाद आहेत, आजारपण आहे, मग उपाय कसा करायचा, तो उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस माता लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेस करायचा आहे। संध्याकाळी 6:30 वाजता आपल्या घरातील जे दिवे आहेत ते लावून घ्यायचे आहे, देवाला अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक मातीची पंती किंवा मातीचं भांडं घ्यायचं आहे। त्यानंतर 5 आपल्याला अखंड लवंगा लागणार आहेत, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक तेजपत्ता लागणार आहेत, 2 वेलची लागणार आहेत, अगदी चिमूटभर हळद लागणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला भीमसेनी कापूर लागणार आहेत। भीमसेनी कापूर हा अतिशय महत्त्वाचा आहे। याने आपला नजर दोष, वास्तुदोष, चिडचिड, कटकट, भांडणं सर्व जातात। अगदी स्वस्त भेटतो, थोडासा भेटेल पण आणा आणि आज यावर तुम्हाला जो उपाय आहे तो करायचा आहे। आता त्यानंतर काय करायचं, तर संध्याकाळी आपल्याला मुख्य दरवाजाच्या समोर बसायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मातीचं भांडं असेल तरीही चालेल। आपल्याला जे 5 अखंड लवंगा आहेत त्या टाकायच्या आहे, त्यानंतर वेलची टाकायची आहे, त्यानंतर आपल्याला जे एक तमालपत्र आहे ते टाकायचं आहे, भीमसेनी कापूर ठेवायचं आहे आणि अगदी चिमूटभर हळद त्यावर टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मोठ्या आवाजामध्ये आपल्याला घरामध्ये श्रीसूक्त लावायचं आहे। आता तुम्हाला जर श्रीसूक्त म्हणता येत असेल म्हणा, नसेल तर तुम्हाला घरामध्ये मोठ्या आवाजात श्रीसूक्त लावायचं आहे। अगदी पूर्ण घरामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये जो श्रीसूक्ताचा आवाज आहे तो गेला पाहिजे, म्हणजे आपल्या घरातील नकारात्मकता, कटकट, दारिद्र्यता निघून जाते। ती अगदी जो उंबरठा आहे, उंबरठ्याच्या जी घरातील कटकट, दुःख, दारिद्र्य आहे ती उंबरठ्यावर ओलांडून जाते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड नांदत असते। मग यानंतर ते प्रज्वलित करायचं आहे। आपल्याला अगदी मोठ्या आवाजात श्रीसूक्त लावायचं आहे आणि लगेच ते जे वस्तू आहे ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आणि पूर्ण प्रज्वलित होईपर्यंत तुम्हाला तिथंच बसायचं आहे। शक्य झाल्यास ओम महालक्ष्मी देवी नमः या मंत्राचा जप करा। बघा, आपल्या घरात कितीही कटकट, नकारात्मकता, अगदी वाईट शक्ती असू द्या, या सर्वांचा नायनाट होणार आहे। आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदणार आहे। अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे।
कारण लवंग माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि लवंग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करते। वेलची आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तो आकर्षित करत असतो। जे तमालपत्र असतं, तमालपत्र जाळल्याने आपल्या ज्या इच्छा आहेत, तुमच्या ज्याही इच्छा असेल स्वतःचं घर घेण्याचं, पती ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही, त्यांनी माझं ऐकावं, यासोबत घर माझं सुख शांती समृद्धीने भरलेलं राहावं, यासाठी आपण तेजपत्ता जाळत आहोत। त्यानंतर हळद माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीमसेनी कापूर। भीमसेनी कापराने वास्तुदोष, नजरदोष, कटकट, चिडचिड, भांडणं या सर्व गोष्टी दूर होतात। अशा प्रकारे आपल्याला न चुकता या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला उंबरठ्यावर न चुकता संध्याकाळी 6:30ला जाळायची आहे। अतिशय साधी सोपी सेवा आहे, अवश्य करावी। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।